मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले श्री दत्तात्रय पुराण अध्याय 1 आणि 2 असे. तर दत्तात्रय भगवानांचे पुराणांचे संपूर्ण गुरुचरित्र पारायणाविषयी संपूर्ण माहिती, नियम, अटी, नैवेद्य, मंत्र संपूर्ण माहिती तुम्ही ऐकली असणार. तर आता आपण अनघा दत्त व्रतकथा या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत. म्हणजेच महालक्ष्मीची व्रतकथेच्या बद्दल वर्णन आलेले आहे. तर ते आपण ऐकूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. अनघा दत्त व्रतकथा. श्री दत्तात्रयांना दीपकाने विचारले की श्री गुरु महाराज, पूर्वी एकदा जंबासुराच्या सैन्याने इंद्रासह सर्व देवांना पराजित केले, तेव्हा भगवंतांनी दैत्यांना जिंकून देवीचे रक्षण केले असे मी ऐकले होते. तर भगवंतांनी त्यांना युद्धात जिंकले की योग सामर्थ्याने हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तरी कृपा करून मला हे सविस्तर सांगा. आणि मग यावर श्री गुरु म्हणाले, वत्सा, हेच पूर्वी धर्मराजांनी श्रीकृष्णांना विचारले होते. त्यांनी ते सांगितले होते की तेच मी तुला सांगतो. एकाग्र चित्ताने ही व्रतकथा ऐक. श्रीकृष्ण युधिष्ठिर संवाद. श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्यंत तेजस्वी अत्री नावाचे महर्षी होते. त्यांची अनुसया नावाची पत्नी त्रिभुवनात अतिशय प्रसिद्ध पतिव्रता होती. त्यांना कालांतराने महान तपस्वी पुत्र झाला. त्यांचे नाव दत्तात्रय असून तो पृथ्वीवर अवतरलेला श्री विष्णूचा अंश असून महायोगी होता. त्यांच्या तोडीचा या जगात दुसरा कोणीही नव्हता. त्याच्यावर नेहमी बरोबरीने असणारे अनघा नावाची त्यांची पत्नी होती. ती सर्व ब्रह्मगुणांनी युक्त असून प्रेमळ होती. तिला 8 पुत्र होती. विष्णूचा अंश असणाऱ्या त्या दत्तात्रयाचं नाव अनघ म्हणून लक्ष्मी स्वरूप अशा या पत्नीचे नाव अनघा होते आणि दत्ताचे नाव अनघ असे होते. हे राजा, ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्यावर जंबासुराने तत्काळ स्वर्गात जाऊन 100 वर्षेपर्यंत देवांना वेढा घातला. नंतर देवदानवांनी युद्ध झाले तेव्हा जंबासुराच्या सैन्यात दैत्य, दानव व राक्षस यांच्या सैन्याने पाताळातून येऊन प्रवेश केला. अशा रीतीने प्रचंड सैन्य लाभला. त्याने चंद्र व मरुद्गणांसह इंद्राला स्वर्गातून हाकलून दिले. त्यावेळी ते देव आपली स्थाने सोडून दश दिशांना पळून गेले. भयग्रस्त इंद्रासह देव पुढे पळत असता जंभादी दैत्य त्यांचा पाठलाग करत होते. त्याचवेळी त्यांना बाण, गदा, मुसळ, मुदर इत्यादी शस्त्रांचे ते देवावर मारा करू लागले. त्यापैकी काही जण बैलावर तर काही रेड्यावर बसले. काहींनी चित्ते, घोडे, वाघ, वानरे, गाढव ही वाहने घेतली. त्याचवेळी पाषाण, शतग्नी, तोमर, बाण इत्यादींचा मारा करीत चालले होते. तेव्हा आपले रक्षण व्हावे असे इच्छिणारे देव विंध्य पर्वतावर योग अभ्यासावर तत्पर असणाऱ्या श्री अनघ व श्री अनघा या दाम्पत्याच्या आश्रमात त्यांच्या अगदी जवळ येऊन पोचले. देव म्हणाले, हे शंखचक्र गदाधारी जगन्नाथा, जंबदैत्याने आमच्यावर पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. हे ब्रह्मस्वरूपा, देवादिदेवा, भक्तवत्सला, आपल्या चरणकमलेशिवाय आम्हाला दुसरा कोणीही आधार नाही, म्हणून आमचे रक्षण करा. त्यांची करुणावाणी ऐकून अत्रिपुत्र अजन्मा भगवान अनघा दत्तांनी या अनघादेवीला लीला करण्यासाठी तेथेच ठेवले आणि देवांना आश्रमातील पर्णकुटीत निर्भयपणे जाऊन राहण्यास सांगितले. ठीक आहे असे म्हणून भगवंतांना नमस्कार करून संतुष्ट मनाने ते आत जाऊन बसले. तोपर्यंत दैत्यही शस्त्रांचा मारा करत तत्काळ त्या पर्णकुटीजवळ आले आणि मोठ्याने ओरडू लागले की त्या मुनिपत्नीला पकडा, त्यांची झाडे व फुले फळे उद्ध्वस्त करा. या आज्ञेप्रमाणे दैत्यांनी त्या अनघादेवीला मस्तकावर घेतले व हे पाहून श्री दत्तांनी ध्यानरूप अग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. नंतर श्री दैत्य अनघ व अनघा यांच्या प्रभावाने निस्तेज ऐश्वर्यहीन झाले. त्याचवेळी देवांना पाठलाग करून त्यांना गाठले व त्यांच्यावर हल्ला चढवला. तसेच त्यांच्यावर इष्ट करून शूल, त्रिशूल, परीघ इत्यादी प्रचंड शस्त्रांचा मारा केला. त्यावेळी ते देवशत्रू रडत ओरडत निस्तेज होऊन पडले. अशा प्रकारे अनघ मुनीच्या प्रभावामुळे देवांच्या शस्त्रांच्या माऱ्याने हे दैत्य नष्ट झाले. इंद्राने जंबासुराचा वध केला आणि सर्व देवही पूर्वीप्रमाणे आपापल्या स्थानावर विराजमान झाले.
अशा रीतीने देवांनी देवर्षी भगवान अनग मुनींचा महिमा अनुभवला. ती सर्व लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी काय वाचा मनाने त्रैलोक्याचे कल्याण केले. भगवान अनगदत्ताचे तपाचरण. भगवान अनघाने सर्व नियम पाळून वर हात धरून भ्रूमध्य वर एकटक विशाल दृष्टी लावून स्थिर करून लाकूड पर्वत किंवा एखाद्या शिळेप्रमाणे हालचाल न करता 3000 वर्ष ब्रह्मोत्तर नावाचे तप केले असे आम्ही ऐकले आहे. ते महायोगी नैष्टिक ब्रह्मचारी डोळ्यांची पापणीही न हलवता तप करीत असतात. महिष्मती नगरीचा सम्राट कांतवीर्याजन एकटाच त्वरेने करत असतात. महिष्मती नगराचा सम्राट कार्तवीर्याजन एकट्याच त्वरेने तेथे निघून येऊन रात्रंदिवस आळस सोडून त्यांची सेवा करू लागले. सर्व नियम पाळणाऱ्या त्या राजाने प्रसन्न मनाने श्री अनघाची शारीरिक सेवा मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे पूजा अर्चना निष्ठेने केली. तेव्हा संतुष्ट होऊन श्री अनघाने त्या अत्यंत तेजस्वी राजाला 4 वर मागण्यास सांगितले. आपल्याला 1000 हात असावेत हा त्याने पहिला वर मागितला. आपण कार्तवीर्याजून अधर्माने वागू लागल्यास आपण सज्जनांनी रोखावा. हा दुसरा वर तर धर्माने पृथ्वी जिंकून धर्मानेच आपण तिचे पालन करावे. हा तिसरा वर मागितला. आपण पुष्कळ युद्धे जिंकून हजारो वीरांना मारल्यावर आपल्याहून बलवान शत्रूकडून आपला वध व्हावा. असा चौथा वर मागितला. तेव्हा संतुष्ट झालेल्या भगवंतांनी त्याला इहलोकीचे निष्कंटक राज्य व दिल्लीशिवाय हे कुंतीपुत्रा त्याला सविस्तर योग अभ्यास शिकवला व अष्टसिद्धांनी युक्त चक्रवर्ती पदही दिले. सहस्रार्जुनाचा प्रभाव त्यानेही सप्तद्वीपांनी 7 पर्वतांनी व 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धने आत्मसात केली व त्या बुद्धिमान राजाचा प्रभाव असा होता की त्या राजाला मायेने 1000 हात उत्पन्न होत असत. त्याने इच्छा करताच रथ ध्वज इत्यादी प्रकट होत असत. हे पांडवा, त्या 7 दिवसात त्या राजाने विशेष प्रयत्न न करता 10,000 यज्ञ केले. ते पराक्रमी धर्मराजा. त्यांचे सर्वज्ञ यज्ञ विपुल दक्षिणांनी युक्त असून मन प्रसन्न करणारे होते. त्या यज्ञातील वेदी व यूप सोन्याचे होते. त्या यज्ञाच्या जागी सर्व देव गंधर्व अप्सरा इत्यादी विमानात बसून येत असल्याने ते यज्ञ नेहमी विशेष शोभत असे. त्यांच्या यज्ञात गंधर्व व नारद त्या राजाच्या अलौकिक महिमा पाहून म्हणत की यज्ञ दान तप पराक्रम व विद्वता याबाबत कोणताही राजा जगात कार्तवीर्याची बरोबरी करू शकत नाही. तो राजा योग सामर्थ्याने जेव्हा हातात तलवार ढाल व धनुष्यबाण घेऊन ससाण्याप्रमाणे 7ही द्वीपांवर संचार करत असे तेव्हा तो दूर असला तरी जवळ असल्यासारखा भासत असे. धर्मानुसार पृथ्वीचे व प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्या राजाच्या सामर्थ्यामुळे पृथ्वीचे कोणाचे धन नाहीसे होत नसे, तसेच कोणालाही दुःख किंवा कष्ट होत नसे. तो राजा 85,000 वर्ष समुद्रलयाकीत पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होता. तोच पशूचे व शेताचे रक्षण करी. तोच पाऊस पडत असल्याने त्याला मेघ असे म्हणत असत आणि योगी असल्यामुळे अर्जुन असे म्हणत असत. धनुष्याच्या दोरीच्या आघाताने ज्याची त्वचा कठीण बनली आहे अशा 1000 हातांनी तो जेव्हा समुद्र क्रीडा करी तेव्हा ते बाहू सूर्यकिरणासारखे चमकत. त्याच्या 1000 बाहूंनी समुद्र खळबळला जातो. तेव्हा पाताळात राहणारे मोठमोठे दैत्यही दबून राहतात आणि उत्पन्न होणाऱ्या प्रचंड लाटांनी महाकाय मासे सुद्धा मरून जात. त्या महातेजस्वी राजाने आपल्या सेवकरावरी कर्कोटक नागाला पकडून आणून आपल्या महिष्मती नगरीत ठेवून दिले. एकदा वर्षा ऋतूत त्याने समुद्र कमलनयनी पत्नी नर्मदा नदीला मंदोमत होऊन खेळत खेळत उलट दिशेने व्हायला लावले. त्याने जिचे लाड केले जिच्याशी क्रीडा केली त्यामुळे जिच्या पाण्याचा वेग मंदावला. पाण्यावरील लाटा यात जिच्या भुवया आहेत अशी नर्मदा जणू संकोचाने समुद्राकडे जाते. एकदा त्याने रावणाला जिंकून आपला बंदिवान करून महिष्मतीत बांधून ठेवले. नंतर त्याचे वडील पुलस्त्य ऋषी यांनी येऊन अंतपुरात जाऊन राजाची समजूत घातली. तेव्हा त्याने रावणाला सोडले. तरी रावणाने जेव्हा त्याचा अपमान केला तेव्हा कार्तवीर्याने सहस्रबाहूतील धनुष्याचे टणत्कार करून त्याला भयभीत केले. एकदा भुकेलेल्या अग्नीला त्याने त्याची प्रार्थना केली तेव्हा राजाने त्याला सप्तद्वीयुक्त पृथ्वी भिक्षेत दिली. त्यामुळे भगवान अग्निकुंडात राहिलेला दिसतो. तसेच निबदिती रूपात तो त्याच्या घरात असलेल्या जगाला प्रत्यक्ष दिसतो. कन्येसाठी तो आजही कित्येक वर्ष त्याच्या घरी राहिलेला आहे. अशा अनेक गुणांनी राजा अर्जुन संपन्न होऊन पृथ्वीवर प्रसिद्ध झाला. योगचार्य भगवान अनघाच्या अवतारामुळे योगीराज कार्यवीरताला हा वैभव प्राप्त झाला आहे. हे धर्मराजा, योगाचर कार्यवीरती हे प्रसिद्ध अनघा अष्टमी पृथ्वीवर प्रचारात आणली.
अग म्हणजे पाप. जे लोक प्रसिद्ध आहे तेही 3 प्रकारचे आहे. ही अष्टमी पाप नाहीसे करते, म्हणून तिला अनघा अष्टमी म्हणतात. जो कोणी ही अनघा अष्टमीची व्रतकथा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट झाल्याने, सर्व त्यांचे दुःख दारिद्र्य नष्ट झाल्याने त्यांना अष्टऐश्वर्य प्राप्त होते आणि हे व्रत करणाऱ्याला अष्टैश्वर्य वैभव प्राप्त होते. अनघा लघिमा प्राप्त, प्राकट्य, महिमा, ईशात्य, वाशित्व व कामवास्यता या 8 योगी सिद्धाच्या सिद्धी असून त्या मोक्षही देणाऱ्या आहेत. लोकांना विश्वास वाटावा म्हणून या अष्टसिद्धी श्री दत्ताच्या पुत्ररूपाने उत्पन्न झाल्या. भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात. जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतील. ज्याच्यामुळे सर्व जग निष्पाप होते त्याला अनघ असे म्हणतात. निष्पापा तत्व हे ज्याचे स्वरूप आहे ते ब्रह्म श्री दत्त माझ्या अंश मानले गेले आहेत. युधिष्ठिराने विचारले, हे पुंडीराक्षा, हे केशवा, हे सहस्रार्जुना, हे व्रत कसे केले? या लोकात कसे प्रसिद्ध झाले? या व्रताचे मंत्र नियम कोणते? तसेच कोणत्या वेळी कोणत्या तिथीला हे व्रत करावे ते मला सांगाल का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. अनेक पुत्रांनी युक्त अनघ अनघा असे दर्भाचे दाम्पत्य तयार होते. या दर्भनिमित्त प्रतिमा शांत मंगलकारक मंगल तयार करून त्यावर स्थापन कराव्या. स्नान करून सुगंधी फुलांनी त्यांची पूजा करावी. विप्रांनी रुग्धवेद मंत्रांनी पूजा करावी. माझाच अंश मानून अनघानं श्री विष्णू व अनघादेवीला श्री लक्ष्मी मानावी व श्री लक्ष्मीचा अनघादेवीला श्री लक्ष्मीचाच अंश मानून ध्यान करावे. हरिवंशात सांगितल्याप्रमाणे प्रद्युम्न या पुत्राची पूजा करावी. हे युधिष्ठिर, विप्रांनी विष्णू सुक्तांनी व इतरांनी नाममंत्रांनी ओम नारायणाय नमो नमः या मंत्राचा जप करावा, नमस्कार करावा. पूजेला नैवेद्यासाठी उत्तम फळे, कंदमुळे शोधावी इत्यादी घ्यावीत. तसे नाना सुगंधित द्रव्ये, धूप, दीप, पंचामृत, तांबूल इत्यादी अर्पण करावे. नंतर गुरुजी, नातलग, इष्टमित्र यांना भोजन घालावे आणि व्रताच्या शेवटी त्याच्यापैकी दुसऱ्या कोणतेही व्रत निश्चयाने पुढे चालू ठेवण्यासाठी घ्यावे. नंतर अनघा व्रताचे पारणे करावे. हे व्रत जीवनभर करावे असे मी खरोखर सांगते. कमीत कमी 1 वर्षभर तरी हे व्रत करावे. रात्री नट, नर्तक, गायक यांच्या समावेत जागरण करावा. नवमीला पहाटे पूजेची पाण्यात विसर्जन करावे. अशा रीतीने जो मनुष्य दरवर्षी हे व्रत भक्तीने श्रद्धेने युक्त होऊन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन श्री विष्णूची आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जो कोणी ही विष्णूची अनघा अष्टमीची निस्ते व्रतकथा सुद्धा ऐकून घेईल तरी त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन आरोग्याची प्राप्ती होईल, धनधान्याची प्राप्ती होईल, अंतिम मोक्ष मिळतो. हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणासाठी अनंत पातके नष्ट करणारी ही अनघा अष्टमीचे महात्म्य मी तुला सांगितले. जो एकाग्र मनाने हे व्रतकथा महात्म्य ऐकतो या व्रत करतात त्याची कीर्ती दूरवर पसरते आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. श्री गुरु म्हणाले, वत्सा, मी तुला श्री दत्तदेवाची ही कथा सांगितली, ही अनघा अष्टमीची कथा सांगितली. त्याने जबदैत्यांकडून पराजित झालेले देवाचे कसे रक्षण केले, त्या योगराजाचे अनघ हे नाव कसे, त्याचे योगाचरण कसे होते, भक्तांनी त्यांनी वर कसे दिले होते, व्रत अनघ देवींना संतुष्ट करणारे कसे आहे, हे सारे मी तुला विस्ताराने सांगितले. तुला आणखी आता काय ऐकायची इच्छा आहे तर ते तू मला सांग. मग शिष्यांनी विचारले की दत्ताचे त्रिमुखी स्वरूप कसे आहे? गुरुनाथा, दत्ताचे रूप कसे असते, त्याचा विहार कोठे कसा असतो, हा प्रश्नाचे उत्तर देताना व्यासमुनी म्हणाले, खरं तर सर्व विश्व ज्याने निर्माण केले अशा त्या परमेश्वराचे रूप, गुण, आकार असे काही विशिष्ट नसते. दुसऱ्या शब्दात त्याला अमुक रूप, अमुक गुण, अमुक आकार नसतात असे त्यांचे खरे स्वरूप असते. म्हणून त्याला निर्गुण, निराकार असे म्हणतात. पण भक्तांना समजावे, पाहावे यावे म्हणून विशिष्ट रूप धारण करतात. सगुण व साकार होतो. त्याचे सगुण रूप भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतील आणि भक्तांना त्याचे कल्पनेसारखे आवडेल असे म्हणून परमेश्वर दत्त रूप असतात. हे गुरुदेव, दत्ताचे रूप एखाद्या यतीप्रमाणे, संन्याशाप्रमाणे असते. डोक्यावर जटा गुंडाळून बांधलेल्या असतात. गळ्यात त्या जटावर तसेच दंडावर, मनगटावर रुद्राक्ष माळा बांधलेल्या असतात. अंगावर अनेक ठिकाणी उदाहरणार्थ दंड, छाती, कपाळ इत्यादी भस्माचे पट्टे ओढलेले असतात. डोक्यावर चंद्राची कोर असते. कमरेला लंगोटी असते. भगवी लुंग किंवा सोवळे नेसलेले असतात. खाखेला बहुधा भगव्याच कापडाची जोडी अडकलेली असते. कपाळी हुबी गंधही लावलेले असतात. त्यांची मुद्रा, चेहऱ्यावर भाव धीर गंभीर, अत्यंत शांत व प्रसन्न असून डोळ्यामध्ये भक्ताबद्दलची अपार करुणा, क्षमा व वात्सल्य जाणवत असते.
त्याला 3 मस्तके डोके असतात अथवा काही वेळा एकच मस्तक असते, तर 3 तोंडे ब्रह्मदेव, ब्रह्मा, विष्णू व शंकर यांची प्रतीके असल्याने असे मानले जातात व तिघांचा भास होईल अशीच असतात. याच कारणाने त्यांची 6ही हातांमध्ये ब्रह्मदेवाचे जपमाळ व दंड किंवा कमंडलू, विष्णूची गदा, पद्यकमळ, शंख, चक्र, गदा यापैकी 2-3 वस्तू आणि शंकराचे त्रिशूळ, डमरू घेतलेले असतात. अंगावर हरणाचे कातडे, कधीकधी पांघरलेले असते. त्यांच्या मागे वा बरोबर गाय असते. ही गायीचे रूप घेतलेली पृथ्वी होय. तसेच त्यांचे बरोबर 4 कुत्रे असतात. या 4 कुत्र्यांच्या रूपात 4ही वेद त्यांच्या मागे असतात अथवा त्यांच्या बरोबर येत असतात. त्यांच्या हातात जी रुद्राक्षांची माळा असते, त्या माळेतील मण्यांची संख्या 52 असते. ती 52 संख्याच का? तर जणू ती 52 मुळाक्षरे असून त्यातून असे दिसते की प्रत्येक अक्षयाला बीज मंत्राचे सामर्थ्य आहे. श्री गुरुचरित्रातील या अलौकिक ग्रंथातील अध्यायाची संख्या देखील 52 आहे. म्हणून दत्तात्रयाच्या हातात जी रुद्राक्षाची माळा आहे, तर ती 52 रुद्राक्षाची माळा आहे. दत्तात्रयाच्या हाताने पाण्याने भरलेले कमंडलू म्हणजे संसार स्थितीला कारणीभूत होणाऱ्या कर्माचे प्रतीक आहे. त्रिशूळाची 3 टोके म्हणजे आचार, व्यवहार, प्रायश्चित आहेत अथवा धर्म, अर्थ, काम आणि 3 पुरुषार्थ अथवा सत्व, रज, तम या 3 गुणांची प्रतीक आहेत. दत्तगुरूंच्या हातातील डमरू हे त्यांचे वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे प्रतीक असून सुदर्शन चक्र अज्ञानाचे व दृष्ट शक्तीचा नाश करणारे होय. या चक्राला 12 आरे आहेत. त्यांच्या हातात शंख हे वेदातील विधी, नियमावली व निधी या विविध गोष्टींचे प्रतीक मानला जातो. त्यांच्याबरोबर असलेले 4 कुत्रे म्हणजे 4 वेदांची प्रतीके मानतात अथवा कोणी त्यांना इच्छा, वासना, आशा व तहान, तृष्णा यांची प्रतीके मानतात. दत्तात्रयाच्या हातात खडावा असतो, म्हणून दत्तपादुका या दत्ताचेच प्रतीक मानून कधी कधी दत्ताच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पादुकांचीच पूजा केली जाते. कधी कधी दत्तात्रय आपल्या भक्तांना मलंग वेश करून म्हणजेच फकीर वेश घेऊन दर्शन देतात. कधी पिशाच तर कधी वाघ, सिंहादी पशूच्या रूपाने, सारांश कोणत्याही रूपाने कधीही कोठेही दर्शन देतात. पण जो दत्ताचा भक्त असतो तर तो फकीर वेश घेऊन, दत्त भगवानाचे रूप घेऊन तो त्या भक्तांना दर्शन देतो. ते सर्वत्र संचार करत असतात. सर्व जगातील लोकांचे अज्ञान दूर करण्यासाठी ते सतत सर्वत्र फिरत असतात. दत्तात्रय भक्तांची दुःख दूर करतो. जो कोणी दत्तात्रय पुराण पण ऐकतो तरी त्याचे दुःख दूर होतात. त्याचा रस्त्यातील अडथळा दूर करून त्यांना मार्ग दाखवतो. त्यांच्यावरची संकटे निवारण करतो. आपल्याला भक्तांचे रक्षण करतो. संकटातील भक्तांना स्मरण करताच तो त्याला संकटातून तारायला धाव घेतो. देवाचे अन्य सर्व अवतार त्याचे इष्टकार्य संपवतात. स्वस्ताने गेले, संपले, पण दत्तात्रयाचा अवतार मात्र कित्येक कोटी अब्जावधी वर्ष सर्वत्र संचार करत फिरत असतो. त्यांना आपला अवतार संपवलेला नाही आहे. तो दिव्य देहाने हसूनही आहे, म्हणून त्याला अविनाशी नाव पडले आहे. कलयुगात दत्त हाच एक देव राहिला आहे, अशी ही भक्तांची श्रद्धा आहे. प्रापंचिक आणि मर्मार्थिक अशा 2 गोष्टी सुखे भक्तांना देत असतात. म्हणून भोग व मोक्ष या दोन्ही गोष्टींचे दान इच्छुक भक्तांना देत दत्तात्रय कधी प्रकट रूपाने तर कधी गुरुगुप्त रूपाने वावरत असतात. म्हणून त्यांचा दैनिक दिनक्रमच भारतभर भ्रमणाचा असल्याचे मानतात. त्यातील स्थळ, काळ यांच्यात तपशीलता मतभेद असले तरी ते भारतभर किंबहुना स्वर्ग, मृत्यू, पाताळ या 3ही लोकात दैनंदिन भ्रमण करतात आणि भक्तांच्या उद्धाराचे कार्य करत राहतात. हे मात्र सर्वांनाच मान्य आहे. कोणी म्हणतात की दत्ताचे रोजचे स्नान काशीला गंगा नदीत होते. पंढरपुरात दत्त गोपीचंदन गंध लावतात. ते कोल्हापूरमध्ये भिक्षा मागतात आणि पाचाळी भोजन करून हात धुवायला तुळजापूर येथे जातात. मेरू पर्वताच्या शिखरावर ते समाधी लावून बसतात अन रात्रीची झोप माऊरगडावर घेतात. कोणी म्हणतं कधी त्यांचे ध्यान गाणगापुरी असते, तर कोणी म्हणतं कुरुक्षेत्री आचमन करतात, पाणी पितात, धोपेश्वर येथे विलेपन, कराड येथे संध्या करतात, कोल्हापूरला भिक्षा मागून पंढरपूरला सुगंधी द्रव्याचा लेप करतात. माऊरगड ही त्यांचे निद्राचे स्थान आहे. म्हणून हे केव्हाही, कोठेही, कोणत्या रूपाने अचानकपणे येतात, जातात. यावर दत्त म्हणून उभे राहणे, दत्त म्हणून हजर राहणे वाक्प्रचार रूढ झाले आहेत. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजे इत्यादी स्थाने दत्ताच्या महत्त्वाचे स्थाने आहेत आणि महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय
सुची, चिद्रम, गिरनार पर्वत ही सुद्धा आहेत. औदुंबर हा उंबर त्यांचा आवडता वृक्ष असल्याने त्या झाडाखाली ते कायमस्वरूपी वास्तव्य राहतात. अशा भक्तांची श्रद्धा जे राहते त्यांची इच्छा पूर्ण होते. गुरुवार हा त्यांचा आवडता दिवस होय, म्हणून या दिवशी त्यांचे विशेष भजन, पूजन, दत्तात्रय पुराण ऐकणे, श्रवण करणे म्हणजे दुःख दारिद्र्य दूर करणे होय. मग शिष्य म्हणाले, तुम्ही जे तीन मुखी दत्ताचे स्वरूप वर्णन केले त्यामुळे आमच्या मनचषेसमोर त्रिमुखी दत्त अगदी चांगल्या प्रकारे उभा राहिला आहे. पण काय हो गुरुनाथ, प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले दत्ताचे एकमुखी स्वरूप आहे असे आम्ही ऐकले आहे, त्याविषयी सांगायची कृपा करावी. तेव्हा व्यास सांगू लागले, एकच मुख म्हणजे एक डोके, शिर, तोंड असणाऱ्या दत्ताला एकमुखी दत्त म्हणतात. सध्याच्या काळात दत्त म्हणजे तीन मुखी, तीन तोंडे, डोकी किंवा शिरे असलेले अर्थात त्रिमुखी ब्रह्मा, विष्णू, महेश असे समीकरण समजूत बहुधा सर्वांचे आहे. तरी देखील आजही काही जण दत्त हा एकामुखीचा आहे असे मानून त्यांच्या त्या तशा एकमुखी स्वरूपाचीच पूजा, साधना, आराधना, ध्यान करतात. एक अद्भुत समजूत लोकांमध्ये रूढ झाली आहे की एकमुखी दत्ताचे चित्र, फोटो व्यवसायाच्या जागी जर लावला तर व्यवसाय उत्तम चालतो. एकमुखी दत्ताचे स्वरूप हे बहुधा असे असते, एकच मुख असून डोक्यावर जटा किंवा मुकुट असतो, कपाळी हुबे दुहेरी गंध असून कानात रुद्राक्षांची कुंडले, गळ्यातही रुद्राक्षांची माळा रुळत असतात. तसेच हातावर दंड व मनगटावर रुद्राक्ष माळा बांधलेली असतात. चेहरा अत्यंत शांत, प्रसन्न, तेजस्वी असून भक्तांकडे करुणाने, क्षमेने पाहणारे असतात. गळ्यात, हातात क्वचित फुलांचे हार, माळा किंवा सोन्याचे अलंकार असतात. कमरेला पितांबर, कशाय, वस्त्र, लुंगी असते. क्वचित वाघाचे कातडे नेसलेले असतात किंवा भगवी कफनी अंगावर घातलेली असते. हात दत्तास 2 हात असतात किंवा 4 हात अथवा 7 हातही असतात. या हातामध्ये खालीलपैकी आयुधे वस्तू असतात: शंख, चक्र, डमरू, त्रिशूळ, पद्यकमळ, जपमाळ, कमंडलू, गदा आणि एका हाताने भक्तांना दत्त आशीर्वाद देत असतात. तर शिवाय त्यांच्या मागे शेजारी गाय असते, आजूबाजूस 4 कुत्रे असतात. दत्ताच्या ध्यानाच्या वेळेस तर एकच मुखी मूर्ती असावी असे काही उपनिषदमध्ये सांगितलेले आहे. महर्षी व्यासांना शिष्यांनी पुढे एक विचारले की दत्ताला सर्वांचा गुरुदत्त असे म्हणतात. जर आपण गुरुवारी दत्त बावनी जर ऐकली, गुरु म्हणतात की जर आपण गुरुवारी दत्त बावनी जर ऐकली तर आपल्यावर दत्त देवताचा आशीर्वाद राहतो. तर श्री दत्त पुराणातील गुरुबावनी श्रवण करूया.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करून माझा आत्मविश्वास नक्की वाढवा.